महेंद्र सुमित गडदे साहेब आणि सन्माननीय रामाणे साहेब. सुमित पावसकर यांना विनंती करतो जरा स्टेजवर यावे. सुमित पावसकर साहेब आपल्या या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपल्याला विनंती राहील आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. एक्स्ट्रा प्लेयर पाठव. पुढे ना शुभम जोडे बोल ना. पारस पाटील नको नको. सुमित पावसकर यांना नम्र विनंती, प्लीज त्यांनी स्टेजवर यावे. गेले 4 दिवस आपण ही स्पर्धा इथे अनुभवतोय, थरार कबड्डीचा अनुभवतोय. परंतु आपण सर्वांचा सत्कार केला, सर्वांसाठी आपण टाळ्या वाजवल्यात. परंतु हे क्रीडांगण व्यवस्थापन ज्यांनी पाहिलंय, ज्यांच्यामुळे हे क्रीडांगण प्रत्येक वेळी सजवलं गेलंय, लाईन आखल्या गेल्या आणि ते काम करताना कोणतेही मनामध्ये खंत बाळगली नाहीये. मी सर्वांना उपस्थित असलेल्या सर्वांना मी विनंती करेन की आपण जरा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण त्यांच्या शुभेच्छा देऊया, त्यांच्या कामगिरीला आपण सॅल्यूट करूया. रुद्र राकेश रहाटे, त्याचबरोबर अर्णव शिरदनकर आणि निखिल बंडबे या 3 मुलांसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि त्याचबरोबर संजय नाटुसकर यांच्याही माध्यमातून हे क्रीडांगण व्यवस्थापन पाहिलं गेलं, त्यामुळे बाबूशेठ मित्रमंडळाच्या वतीने आम्ही आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतोय. कारण ग्राउंड लेवलवरती काम करणं तेवढंच महत्त्वाचं असतं. काही माणसं स्टेजच्या पाठी राहून सूत्र हलवत असतात, काही माणसं स्टेजवरती राहून सूत्र हलवत असतात. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचं असतं म्हणजे क्रीडांगणामध्ये एवढ्याच तमाम उपस्थित असलेल्या लोकांच्या पुढ्यात येऊन काम करणं. आणि ते लहान आहे की मोठं हे महत्त्वाचं नाही आहे, तर आपल्या गावामध्ये आयोजित केली गेलेली स्पर्धा कशी यशस्वीपणे संपन्न होईल हे महत्त्वाचं आहे. आणि हा एकच उद्देश ठेवून ही 3ही मुलं इथे काम करताना दिसली. आणि त्याचबरोबर आमची भोजन व्यवस्था जेव्हा सुरू होती, त्या खास करून निखिल बंडबे असेल किंवा त्यांचं संपूर्ण ते चिमुकले असतील, जे आवर्जून येऊन आमची विचारपूस करत होते, आणखीन काही पाहिजे का विचारत होते. त्यामुळे आम्ही पंच पॅनलच्या वतीनेही आम्ही या 3ही मुलांचे मनापासून आभार मानतोय. आणि येणाऱ्या काळामध्ये एक चांगलं कार्यकर्ते आपल्याला येणाऱ्या पिढीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांच्यामध्ये आपुलकी आहे, ज्यांच्यामध्ये प्रेम आहे आणि पावड्यांचं स्वागत करण्याचं निस्वार्थ असं त्यांचं मन आहे. त्यामुळे त्यांच्या या सेवेला आम्ही सॅल्यूट करतो आणि मॅचच्या दिशेने वळतो. आणि त्याचबरोबर गेली 4 दिवस अतिशय उत्कृष्ट कामगिरी पंच पॅनलची राहिले. तालुक्यातील सर्व पंच आहेत, त्यांच्याही माध्यमातून या स्पर्धेला चांगलं सहकार्य मिळालं. त्यामुळे बाबूशेठ मित्रमंडळाच्या वतीने पंच पॅनलचे आम्ही मनापासून आभार मानतोय. उत्कृष्ट साऊंड सिस्टीम, डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये रंगत आणि संगत आणण्याची महत्त्वपूर्ण भूमिका असते ती डीजे ऑपरेटरची, आणि ती चोख बजावले. आणि मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, डॉक्टर असो तो काय म्हणतो की समोरचा आजारी पडून दे आणि माझ्याकडे पेशंट येऊन दे. वकील काय म्हणतो, घरामध्ये भांडण लागू दे आणि ते कस्टमर माझ्याकडे येऊन दे. परंतु साऊंड सिस्टीम ही एकमेव सेवा आहे जो नेहमी प्रार्थना करताना काय करतो की दुसऱ्याच्या घरामध्ये शुभ कार्य मिळून दे आणि ते काम मला मिळून दे. जरा जोरदार साऊंड ऑपरेटर साठी येऊन जाऊ द्या. कारण साऊंड ऑपरेटर काय म्हणतो की दुसऱ्याच्या घरामध्ये शुभ कार्य करून दे आणि ती ऑर्डर मला मिळू दे. शुभचिंतनारा असा हा साऊंड ऑपरेटर असतो. परंतु बाकी सर्व व्यवसाय हे दुसऱ्यावरती अवलंबून असतात, म्हणजे दुसऱ्याच्या वाईट कृतीवरती अवलंबून असतात. डॉक्टर समोरचा रुग्ण भेटेल तेव्हा त्याचं पोट भरतं, वकिलाच्या शेजारच्या घरात भांडणं होतील तेव्हा त्याला गिराईक मिळतं. परंतु साऊंड ऑपरेटरला शुभकार्य असेल तेव्हाच त्याला ऑर्डर मिळते. या मी युवराज मुळे चढाई पुढे करून माघारी परतोय. जसे क्रमांक 27 इथे दाखल झालाय. यशस्वी खेळी इथे आपण पाहिली, दमखम दाखवला, जबरदस्त खेळाचं प्रदर्शन पाहायला मिळालं. परंतु यावी दर्यासागर संघाच्या एका तगड्या संघाची फाईट त्याच्या समोर असणार आहे. कारण संडेची ही सुपर नाईट, वातावरण आहे इथे ब्राईट
आणि पाहायला मिळणारे सुपर फाईट आदर्श विरुद्ध दर्यासागर गावखडी. जर्सी क्रमांक 17 विनीत बोजे, दीपक गावकर आणि मोहन पाडावे. कमाल धमाल सिनियर खेळाडू आदर्श संघाकडून अनेक खेळाडू या मैदानावरती खेळताना आम्ही पाहत आलोय. परंतु ही दीपक हा एकमेव सिनियर खेळाडू राहिले आणि ज्याच्यासोबत अनेक ज्युनियर खेळाडू आम्ही खेळताना पाहिले आणि त्याच्या हाताखाली जे तयार खेळाडू घडलेत ते जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करताना आम्ही पाहत आलोय. ज्यामध्ये ओम असेल, पवन असेल, राज असेल, यश असेल, सोहम असेल, ही सर्व खेळाडू दीपक गावकर बरोबर सातत्यपूर्ण खेळत आलेत आणि जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करताना. त्याचबरोबर राज पाडावे महाराष्ट्र संघात खेळताना पाहायला मिळाला. असा आदर्शवान खेळाडूंचा आदर्श संघ आहे आणि त्यामध्ये या सिनियर खेळाडूंची खूप मोठी भूमिका राहिली आहे. ते दीपक गावकर आणि मोहन पाडावे यांचंही ते कौतुक आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचंही ते कौतुक राहील. या विजय क्रमांक 3 ला ओ जंप आहे शिकार करण्याचा प्रयत्न होता तो विनोदचा, माफ करा दीपकचा. दीपक नाकाम ठरलाय, सक्सेसफुल ठरलाय तो रायडर. पॉइंट इथे मिळाला तो दर्यासागर गावकडी संघाला. या विजय क्रमांक 27 यशस्वी ठरेल का पाहणं गरजेचं. पॉइंट टेबल 1-4, 4 गुणांवरती दर्यासागर, 1 गुणांवरती आहे तो आदर्श. यावी गिरकी घ्यायची होती, डिफेंडरची फिरकी घ्यायची होती, नाकाम ठरला यशस्वी ठरला डिफेंडर तो शुभम जुबळे आणि एक दर्जेदार टॅकल करून त्याने इथे आपला नमुना पेश केलाय. युवराज तीनची फडी इथे यावी मैदानाच्या आतमध्ये आहे. मोहन पाडावे यावी जर्सी क्रमांक 10 घालून आपला संघ फायनल मध्ये पोहोचलाय. म्हणजे आपली काम संपलं नाही तर आपला संघ आपल्या फायनल मध्ये कसा विजेता बनेल तोपर्यंत आपण इथे शांत राहून चालत नाही. आपला संघ विजेता बनला पाहिजे. खूप दिवसानंतर आपल्याला मिळालेली ती संधी आहे, ती संधी मात्र इथे गमावून चालणार नाहीये. आदर्श मिरजोई संघाला जीवाची बाजी लावायची आहे आणि आपल्याला हा सामना जिंकायचा, ही स्पर्धा जिंकायची आहे आणि हा मानाचा चषक, स्वाभिमानाचा चषक, अभिमानाचा चषक आपल्या गावामध्ये घेऊन जायचं आहे आणि त्यासाठी इथे मात्र लढावं लागेल आदर्श मिरजोई संघाला. तर दुसऱ्या बाजूला दर्यासागर गावकडी संघ इथे स्वप्न बाळगून आहे. ही ट्रॉफी आपण आपल्या गावामध्ये जायची, जल्लोषामध्ये घेऊन जायची आणि त्याच्यासाठी चाललेला त्यांचाही प्रयत्न इथे आपल्याला दिसतोय. नीटनेटकं आयोजन, नियोजन आणि निर्विवाद झालेली स्पर्धा आणि भगवमय झालेलं वातावरण आणि गेले 4 दिवस तमाम सर्व कबड्डी रसिकांसाठी असलेली जेवण व्यवस्था हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिले. गतवर्षीही आम्ही ही स्पर्धा अशीच पाहिली आणि संपूर्ण तालुक्यामध्ये या स्पर्धेची आम्ही चर्चा करत राहिलो आणि या मंडळाची चर्चा करत राहिलो की कशा पद्धतीने मंडळाने कार्यभाग सांभाळला, कशा पद्धतीने स्वागत केलं, कशा पद्धतीने त्यांनी व्यवस्था केली. आणि या दरम्यान जर्सी क्रमांक 8 आहे ज्यानं मारली गाठ आहे आणि या गाठीमध्ये फसलेला हा रायडर आहे, त्यामुळे सुपर टॅकल ठरतोय. 2 पॉईंट ते मिळतात आदर्शला. महत्वपूर्ण मिळालेले 2 पॉईंट, आत्मविश्वास वाढून जाणारे 2 पॉईंट असेल आणि शुभम जुळवे सारख्या बेस्ट ऑलराऊंडर प्लेअरचा केला गेलेला टॅकल आहे. ओम पाडावी यावी चढाई करताना सरस खेळ, लाजवाब खेळ, मिळाल्या संधीचं सोनं करणारा हा खेळाडू पाहायला मिळालाय. ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधी तयार करतो तो बुद्धिमान आणि जो संधीचं सोनं करतो तो सर्वशक्तिमान. तुम्हाला संधी मिळते त्या संधीचं सोनं करायचं आहे आणि या मैदानावरती सर्वशक्तिमान बनायचंय. तडेड तिसऱ्या चढाईसाठी दाखल झालेला खेळाडू ओम पाडावे. एका बाजूला ओम हळदवणेकर तर दुसऱ्या बाजूला आणि यावी परफेक्ट डॅश पाहायला मिळतोय.
घास पाडलो. जर्सी क्रमांक 3 बॅ डिफेन्स सुपर टॅकल ऑन. मोहन पाडावी यावी डाव्या कोपऱ्यामध्ये. मध्यभागी जर्सी क्रमांक 8 जर्सी क्रमांक 3 उजवा कोपरा सांभाळताना. काही सेकंद इथे शिल्लक. डीपली जाण्याचा प्रयत्न. गिरकी 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 आणि फिरके ऑल. 2 पॉईंटची चढाई पाहायला मिळते. 2 पॉईंट ते मिळत आहेत. तरी असा गावखडी संघाला शेवटचा खेळाडू जर्सी क्रमांक 3 चढाई करण्यासाठी इथे दाखल होतोय. 2-1 2-2 अशा पद्धतीने फील्ड फुल हाऊस क्रीडांगण आणि त्याच दरम्यान ऑल आउटचा खतरा आदर्श संघावरती. पॉईंट टेबल 3-8 3 गुणांवरती पाहायला मिळतोय तो आदर्श संघ. 8 गुणांवरती दर्यासागर गावखडी. आणि इथे ऑल आउट होईल तो आदर्श संघ. 1+2 एकूण 3 पॉईंट इथे मिळत आहेत. आणि त्यानंतर घेतला गेलेला टाइम ऑफ. पॉईंट टेबल जम्प होईल आणि पोहोचेल 11 अंकावर. 3 गुणांवरती आदर्श मिरजोळे संघ. आदर्श मिरजोळे आपले टाइम ऑफ संपलेत. संघनायक संघ व्यवस्थापक आपण याची नोंद घ्या. ही स्पर्धा आपल्याला 3 विभागामध्ये खेळवली गेलेली पाहायला मिळाली. पंचक्रोशी मर्यादित एक स्पर्धा होती. दुसरा महिला गटांसाठी आयोजित केली गेलेली स्पर्धा आणि तिसऱ्या तालुकास्तरीय खुल्या गटातील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिले. 3 विभागामध्ये ही स्पर्धा खेळवली गेली आणि गेली 4 दिवस आपण जणू काही सोहळा इथे साजरा केलाय या स्पर्धेचा, भगव्या चषकाचा. मध्यंतरासाठी खेळ थांबवला गेलेला हा खेळ. पॉईंट टेबल 3-11 आदर्श 3 गुण 11 गुणांवरती दर्यासागर गावखडी. सेकंड हाफ दुसरं सत्र. पॉईंट टेबल 11-3. ओम पाडाबे सेकंड हाफ मध्ये पहिली रेड घेऊन मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल होईल. 2-1 2-2. चढाई पूर्ण मिडल अँड क्रॉस आणि एमटी रेड सुरक्षित क्रीडांगणामध्ये परतलाय. जर्सी क्रमांक 17 विनीत बोजे. साडकी आजमावण्याचा प्रयत्न. यस कॉर्नरचा खेळाडू यश मैदानाच्या बाहेर आणि त्यानंतर टचिंग स्वरूपात घेतला गेलेला पॉइंट. जर्सी क्रमांक 8 क्रीडांगणाच्या बाहेर यश पाडावी लॉबीमध्ये दाखल झालाय. सेल्फ आउट झाला त्यामुळे 2 पॉईंट इथे मिळत आहेत. बॅकिंग लगवण्याचा प्रयत्न ओम पाडावीचा. रनिंग हँड टच करण्याचा हाही प्रयत्न पाहायला मिळालाय. फ्रंट ब्लॉक सक्सेसफुल टॅकल. फोर्स थोडीशी कमी पडली, ताकद थोडीशी कमी पडली. जर्सी क्रमांक 28 जर्सी क्रमांक 28 मिडल लाईन वरती येऊन उभा राहतोय युवराज. जर्सी क्रमांक 14 14-3 सुरक्षितपणे आपल्या क्रीडांगणामध्ये परतलाय.
जर्सी क्रमांक 5 आणि इथे घेतला गेला टाईप ऑफ त्याचा हे वाढू दे प्रोत्साहन मनोबल होय आणि असे जर्सी क्रमांक 3 निवडक घेऊन असे हारणार एखादीचं सुपर रेड इथे चाली आदर्श संघाकडून तर मॅच मध्ये कमबॅक होईल. कशा तोंड टाकू थांबती कारण 11 गुणांची पडत आहे तर मी आत्मविश्वास वाढवण्यासाठी एखादी सुपर रेड इथे आदर्श संघाकडून होणं अपेक्षित, परंतु करणार कोण कामगिरी हा पडलेला प्रश्न आहे. ओम मैदानाच्या बाहेर, यश दोन्ही हे महत्वाचे खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर आहेत. जर्सी क्रमांक 5 चढाई पूर्ण आणि सुरक्षितपणे माघारी परतोय. थर्ड जर्सी क्रमांक 17 डू ऑर डाय विदित भोजे तिसऱ्या चढाईसाठी. चारची खेळी एक पॉइंट इथे मिळेल. थर्ड तिसऱ्या चढाईसाठी चाललेला प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. यश आहे पॉइंट टेबल 14-4 10 गुणांनी पिछाडीवरती आदर्श. आणि यावेळी कोपरारक्षक ओम हळदवणेकरच्या माध्यमातून केला गेलेला एक शानदार टॅकल. सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटे. पॉइंट टेबल 15-4 15 गुणांवरती आहे तो दर्यासागर आणि 4 गुणांवरती दिसतोय तो आदर्श मिरजोळे. युवराज चढाई करण्यासाठी शेवटची 4 मिनिटे बाकी. लास्ट 4 मिनिट्स. जर्सी क्रमांक 28 यावेळी डॅश केला गेलाय. शानदार डॅश. एक पॉइंट इथे मिळाला तो आदर्श मिरजोळे संघाला. शेवटची 3 मिनिटे बाकी. लास्ट 3 मिनिट्स. पॉइंट टेबल 15-5 15-5. शुभम चौळे. शेवटची 2 मिनिटे बाकी. लास्ट 2 मिनिट्स. चढाई पूर्ण करून माघारी परतले. श्री चंडिका देवी ग्रामस्थ मंडळ आयोजित बापूशेठ पाटील मित्र मंडळ पुरस्कृत भगवा चषक
25 आणि इथे घेतला गेलो होतं टाईप ऑफ. एक नवीन चेहरा मैदानाच्या आतमध्ये, एक उभरता खेळाडू, उद्याचं भविष्य आणि एक हौशी असा खेळाडू आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्या संघासोबत हा खेळाडू आपल्याला वारंवार पाहायला मिळत असतो आणि तो यावी चढाई करण्यासाठी येतोय. या मॅच मध्ये तालुक्याच्या या स्पर्धेमध्ये खेळण्याची त्याला दिली गेलेली संधी आणि त्याचा वाढवण्यासाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी दिला गेलेला प्रयत्न. 1 पॉईंट ते मिळाला आहे. कोपरा रक्षकाला गारुद करतोय. जर्सी क्रमांक 17. एक मैत्रीपूर्ण दिला जाणारा पॉइंट. आणखीन एक पॉइंट त्याने इथे मिळवलंय. हो यस, शानदार पॉइंट. सामना इथे समाप्त. विजयी ठरतोय तो दर्यासागर गावखडी, उपविजयी ठरतोय तो आदर्श मिरजोळे. चंडिका देवी ग्रामस्थ क्रीडा ग्रामस्थ मंडळ आयोजित माझ्या मातीतला मर्दानी खेळ, कबड्डी स्पर्धा भगवा चषक, जिथे लागतो शक्ती आणि युक्तीचा ताळमेळ. महाविजेता त्याचे गातो दर्यासागर गावखडी, उपविजेता आदर्श मिरजोळे. सर्वांचे मनापासून आभार.